भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांनी नाशिक चर्चेत आहे आणि असं असतानाच आता नाशिकमध्येच खरात पार्ट 2 पाहायला मिळतोय। एका ब्लॅकमेलिंग प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांच्या हाती असं काही लागलंय की स्वतः पोलिसही चक्रावल्यात। या ब्लॅकमेलिंग प्रकरणातल्या तक्रारदाराच्या टॅबमध्येच 100 पेक्षा अधिक महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ आढळलेत। काय आहे नाशिकमधलं हे खरात पार्ट 2 प्रकरण पाहूयात। नाशिकमध्ये खरात पार्ट 2। रवींद्र एरंडेकडूनही महिलांचं लैंगिक शोषण। छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्डिंग, टॅबमध्ये आढळले 121 अश्लील व्हिडिओ। ब्लॅकमेलिंग मधून उलगडलं धक्कादायक वास्तव। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या देशभर गाजतंय। भामटा खरातनं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। इतकंच नाही तर हजारो लोकांची फसवणूक करत त्यानं कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे। एसआयटी कडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असतानाच नाशिकमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचा अजून एक तितकाच भयंकर आणि धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। सातपूर परिसरात घडलेल्या घटनेमुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरलंय। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करत सातपूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता। त्यानुसार पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आणि चौकशीला सुरुवात केली। चौकशीतून तक्रारदाराचेच महिलांवरील अत्याचाराचे शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले। स्वयंघोषित पत्रकार असलेला तक्रारदार एरंडेच्या मोबाईल आणि टॅबमध्ये 121 व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्यात। या व्हिडिओंचा कालावधी 2003 ते 2025 असल्याचं समोर आलंय। एरंडेनं आपला मोबाईल आणि टॅब चोरीला गेल्याचं सांगत आपल्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याची तक्रार पोलिसात दिली होती। तपास जसजसा पुढे सरकत गेला तसं चित्र पूर्णपणे बदललं। आता एरंडे विरोधातच महिलांचं लैंगिक शोषण आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। नाशिक पोलिसांनी या प्रकरणातही पीडित महिलांना पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन केलंय। तसंच तपासासाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रकरणात अजूनही काही धक्कादायक खुलासे होतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 121 असे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत। आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्या समोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्या विरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे एसीपी अंबड सचिन बारे साहेब करतायत। आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत। त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील। रवींद्र एरंडे हा 2003 पासून अनेक महिलांना उद्योग उभारणीचा आमिष दाखवून आपल्या केबिनमध्ये बोलवायचा। त्यांच्या अडचणीचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार करायचा। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराचं तो छुप्या पद्धतीनं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा। हे सर्व व्हिडिओ त्यानं आपला टॅब आणि एका हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवले होते। एरंडेकडे ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या आकाश बकरेनं त्याचा टॅब आणि हार्ड डिस्क चोरली। त्यात 100 पेक्षा अधिक अश्लील व्हिडिओ पाहून त्यानं आपल्या 3 मित्रांसोबत एरंडेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। एरंडेकडे त्यांनी 12 लाख रुपयांची खंडणी मागितली। सुरुवातीला एरंडेनं 10,000 रुपये दिले। मागणी वाढत गेली, त्यामुळे त्यानं सातपूर पोलिसात तक्रार दिली। मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात जे काही समोर आलंय त्यामुळे संपूर्ण नाशिकमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे। त्याच्यामध्ये साधारणपणे जो काही आतापर्यंत तपास झालेला आहे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसतंय की 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले हे व्हिडिओज आहेत। एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होत आहे। आणि हे प्रत्यक्षात त्यांनी कुठल्या उद्देशाने केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्या समोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला आहे याचं कुठलंही नॉलेज नव्हतं। त्याच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता। त्याच्यामुळे त्याच्यात आपण IT ऍक्टचं देखील कलम लावलेला आहे। त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काय आहे तो आमचे एसीपी त्या ठिकाणी करत आहे। अशोक खरातनं शेकडो महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवून श्रद्धेच्या नावाखाली त्यांच्या अडचणींचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केले। आता हा रवींद्र एरंडे तर खरातपेक्षाही महाभामटा निघालाय। त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये हे चाललंय तरी काय असा प्रश्न नाशिककरच विचारताय।
राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक.